मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा मन की बात मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत. यावेळी मन की बातचा हा भाग मन की बातच्या दुसऱ्या शतकाची सुरुवात आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी मन की बात कार्यक्रमाच्या भागांचा शतक महोत्सव साजरा केला होता. तुमचा सहभाग हे या कार्यक्रमाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. 100व्या भागाच्या प्रसारणाच्या वेळी एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात गुंफला गेला होता. आपले स्वच्छता कामगार बंधू भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत असोत, मन की बातनं सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. मन की बातसाठी तुम्ही सर्वांनी दाखवलेली आपुलकी आणि जिव्हाळा अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा मन की बातचा 100वा भाग प्रसारित झाला त्यावेळी जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये कुठे संध्याकाळ झाली होती तर कुठे रात्र झाली होती. असं असूनही मोठ्या संख्येनं लोकांनी 100वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंडमधील ती ध्वनी चित्रफीतही मी पाहिली, ज्यात 100 वर्षांच्या एक मातोश्री आशीर्वाद देत आहेत. मन की बातवर देश परदेशातील लोकांनी आपापली मतं मांडली आहेत. अनेकांनी विधायक विश्लेषणही केलं आहे. मन की बात मध्ये केवळ देश आणि देशवासियांच्या कर्तृत्वाचीच चर्चा होते, याचं लोकांनी कौतुक केलं आहे. या आशीर्वादाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे सविनय आभार मानतो. पूरे आदर के साथ धन्यवाद देता हूं. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण मन की बात मध्ये काशी तमिळ संगमम बद्दल बोललो. सौराष्ट्र तमिळ संगमम विषयी सुद्धा चर्चा केली. काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये काशी तेलुगू संगमम देखील झाला. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळ देण्याचा असाच आणखी एक अनोखा प्रयत्न देशात झाला आहे. हा प्रयत्न आहे युवा संगमचा. मी विचार केला की या आगळ्या वेगळ्या प्रयत्नात सहभागी असलेल्या लोकांकडूनच याबद्दल सविस्तर का जाणून घेऊ नये. म्हणूनच माझ्याशी सध्या 2 युवा प्रतिनिधी दूरध्वनीवर संवाद साधत आहेत. एक अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुमजी आहेत आणि दुसऱ्या कन्या आहेत बिहारच्या कन्या विशाखा सिंहजी. आपण प्रथम ग्यामर न्योकुमजी यांच्याशी बोलूया. ग्यामर जी नमस्ते. नमस्ते मोदी जी. अच्छा ग्यामर जी, जरा सबसे पहले तो मैं आपके विषय में जानना चाहता हूँ. मोदी जी, सबसे पहले तो मैं आपका और भारत सरकार का बहुत ही ज्यादा आभार व्यक्त करता हूँ कि आपने बहुत कीमती टाइम निकाल के मुझसे बात करने का मुझे मौका दिया. मैं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अरुणाचल प्रदेश में फर्स्ट ईयर में मैकेनिकल इंजीनियरिंग में पढ़ रहा हूँ. और परिवार में क्या करते हैं पिताजी वगैरह? जी, मेरे पिताजी छोटे मोटे बिजनेस और उसके बाद कुछ फार्मिंग में सब करते हैं. युवा संगम के लिए आपको पता कैसे चला? युवा संगम में गए कहाँ, कैसे गए, क्या हुआ? मोदी जी, मुझे युवा संगम का हमारे जो इंस्टीट्यूशन है, जो NIT है, उन्होंने हमें बताया था कि आप इसमें भाग ले सकते हैं. तो मैंने फिर थोड़ा इंटरनेट में थोड़ा खोज किया. फिर मुझे पता चला कि ये एक बहुत ही अच्छा प्रोग्राम है जिसमें मुझे एक भारत श्रेष्ठ भारत ना जो विजन है उसमें भी बहुत ही योगदान दे सकते हैं और मुझे कुछ नया चीज जानने का मौका मिलेगा ना. तो तुरंत मैंने फिर उसमें वेबसाइट में जाके एनरोल किया. मेरा अनुभव बहुत ही मजेदार रहा, बहुत ही अच्छा था.
कोई सिलेक्शन आपको करना था? मोदी जी जब वेबसाइट खोला था, अरुणाचल वालों के लिए 2 ऑप्शन था। पहला था आंध्र प्रदेश, जिसमें IIT तिरुपति था, और दूसरा था सेंट्रल यूनिवर्सिटी राजस्थान। तो मैंने राजस्थान में किया था अपना फर्स्ट प्रेफरेंस। सेकंड प्रेफरेंस मैंने IIT तिरुपति किया था। तो मुझे राजस्थान के लिए सिलेक्ट हुआ था, तो मैं राजस्थान गया था। कैसा रहा आपका राजस्थान यात्रा? आप पहली बार राजस्थान गए थे? हाँ, मैं पहली बार अरुणाचल से बाहर गया था। मैंने तो जो राजस्थान के किले ये सब तो मैंने बस फिल्म और फोन में ही देखा था ना। तो मैंने जब पहली बार गया तो मेरा एक्सपीरियंस बहुत ही, वहाँ के लोग बहुत ही अच्छे थे, और जो हमें ट्रीटमेंट दिया बहुत ही ज्यादा अच्छा था, और जो हमें नया नया चीज सीखने को मिला। मुझे राजस्थान के बारे की और उधर के लोग, जैसे कि रेन वाटर हार्वेस्टिंग, बहुत कुछ नया नया चीज सीखने को मिला जो मुझे बिल्कुल ही मालूम नहीं था। तो ये प्रोग्राम मुझे बहुत ही अच्छा था, राजस्थान का विजिट। देखिए, आपको तो सबसे बड़ा फायदा ये हुआ है कि अरुणाचल में भी वीरों की भूमि है, राजस्थान भी वीरों की भूमि है, और राजस्थान से सेना में भी बहुत बड़ी संख्या में लोग हैं। और अरुणाचल में सीमा पर जो सैनिक है, उसमें जब भी राजस्थान के लोग मिलेंगे तो आप जरूर उनसे बात करेंगे कि देखिए मैं राजस्थान गया था, ऐसा अनुभव था, तो आपकी तो निकटता एकदम से बढ़ जाएगी। अच्छा, आपको वहाँ कोई समानताएं भी ध्यान में आई होगी? आपको लगता होगा हाँ यार, ये अरुणाचल में भी तो ऐसा ही है। मोदी जी, मुझे जो एक समानता मुझे मिली ना, वो थी कि जो देश प्रेम है ना, और जो एक भारत श्रेष्ठ भारत का जो विजन और जो फीलिंग जो मुझे देखा। क्योंकि अरुणाचल में भी लोग अपने आप को बहुत ही गर्व महसूस करते हैं कि वो भारतीय है, और राजस्थान में भी लोग अपने मातृभूमि के लिए बहुत जो गर्व महसूस होता है, वो चीज मुझे बहुत ही ज्यादा नजर आया। और स्पेशली जो युवा पीढ़ी है ना, क्योंकि मैंने उधर में बहुत सारे युवा के साथ इंटरेक्ट और बातचीत किया ना, तो वो चीज मुझे बहुत सिमिलरिटी नजर आया। जो कि वो चाहते हैं कि भारत के लिए जो कुछ करने का, और जो अपने देश के लिए प्रेम है ना, वो चीज मुझे बहुत ही, दोनों ही राज्य में बहुत सिमिलरिटी नजर आया। तो वहाँ जो मित्र मिले हैं, मुझसे परिचय बढ़ाया कि आकर के भूल गए? मैंने बढ़ाया, परिचय किया। हाँ, तो आप सोशल मीडिया में एक्टिव हैं? जी मोदी जी, मैं एक्टिव हूँ। तो आपने ब्लॉग लिखना चाहिए अपना, ये युवा संगम का अनुभव कैसा रहा, आपने उसमें एनरोल कैसे किया, राजस्थान में अनुभव कैसा रहा, ताकि देश भर के युवाओं को पता चले कि एक भारत श्रेष्ठ भारत का महात्म्य क्या है, ये योजना क्या है, उसका फायदा युवा कैसे ले सकते हैं। पूरा अपने एक्सपीरियंस का ब्लॉग लिखना चाहिए, तो बहुत लोगों को पढ़ने के लिए काम आएगा। जी, मैं जरूर करूंगा। ग्यामर जी, बहुत अच्छा लगा आपसे बात करके, और आप सब युवा देश के लिए, देश के उज्जवल भविष्य के लिए, क्योंकि ये 25 साल अत्यंत महत्वपूर्ण है, आपके जीवन के भी और देश के जीवन के भी। तो मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। धन्यवाद मोदी, आपको भी। नमस्कार भैया। साथियों, मित्रांनो, अरुणाचलातील लोकांमध्ये इतकी आत्मीयता असते की त्यांच्याशी बोलून मला फार आनंद वाटतो. युवा संगम मधील ग्यामरजी यांचा अनुभव तर अत्यंत उत्तम होताच. चला आपण बिहारची कन्या विशाखा सिंहजी यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. विशाखा जी, नमस्कार। सर्वप्रथम तो भारत के माननीय प्रधानमंत्री जी को मेरा प्रणाम, और मेरे साथ सभी डेलीगेट्स की तरफ से आपको बहुत बहुत प्रणाम। अच्छा विशाखा जी, पहले अपने बारे में बताइए, फिर मुझे युवा संगम के विषय में भी जानना है। मैं बिहार के सासाराम नाम के शहर की निवासी हूँ, और मुझे युवा संगम के बारे में मेरे कॉलेज के व्हाट्सएप ग्रुप के मैसेज के थ्रू पता चला था सबसे पहले तो। उसके बाद फिर मैंने पता करा इसके बारे में और डिटेल निकाली कि ये क्या है। तो मुझे पता चला कि ये प्रधानमंत्री जी की एक स्कीम है, एक भारत श्रेष्ठ भारत के थ्रू युवा संगम है। तो उसके बाद मैंने अप्लाई करा, और जब मैंने अप्लाई करा तो मैं एक्साइटेड थी इस पे ज्वाइन होने के लिए। लेकिन जब मैं वहां से घूम के तमिलनाडु जाके वापस आई, तो वो जो एक्सपोजर मैंने गेन किया, उसके बाद मुझे अभी बहुत ज्यादा ऐसा प्राउड फील होता है दैट आई हैव बीन द पार्ट ऑफ दिस प्रोग्राम। तो मुझे बहुत ही ज्यादा खुशी है उस प्रोग्राम में पार्ट लेने की, और मैं तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ आपका कि आपने हमारे जैसे युवाओं के लिए इतना बेहतरीन प्रोग्राम बनाया, जिससे हम भारत के विभिन्न भागों के कल्चर को अडेप्ट कर सकते हैं। विशाखा जी, आप क्या पढ़ती हैं? मैं कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग की सेकेंड ईयर की छात्रा हूँ। अच्छा विशाखा जी, आपने किस राज्य में जाना है, कहाँ जुड़ना है, वो निर्णय कैसे किया? जब मैंने ये युवा संगम के बारे में सर्च करना शुरू किया गूगल पे, तभी मुझे पता चल गया था कि बिहार के डेलीगेट्स को तमिलनाडु के डेलीगेट्स के साथ एक्सचेंज किया जा रहा है।
तमिलनाडु काफी रिच कल्चरल स्टेट है हमारे कंट्री का। तो उस टाइम भी मैंने जब ये जाना, ये देखा कि बिहार वालों को तमिलनाडु भेजा जा रहा है, तो इसने भी मुझे बहुत ज्यादा मदद किया ये डिसीजन लेने में कि मुझे फॉर्म फिल करना चाहिए, वहाँ जाना चाहिए या नहीं। और मैं सच में आज बहुत ज्यादा गौरवान्वित महसूस करती हूँ कि मैंने इसमें पार्ट लिया और मुझे बहुत खुशी है। आपका पहली बार जाना हुआ तमिलनाडु? जी, मैं पहली बार गई थी। अच्छा, कोई खास यादगार चीज अगर आप कहना चाहें तो क्या कहेंगे? देश के युवा सुन रहे हैं आपको। जी, पूरा जर्नी माने तो मेरे लिए बहुत ही ज्यादा बेहतरीन रहा है। एक एक पड़ाव पे हमने बहुत सारी अच्छी चीजें सीखी हैं। मैंने तमिलनाडु में जाके अच्छे दोस्त बनाए हैं, वहाँ के कल्चर को अडेप्ट किया है, वहाँ के लोगों से मिली मैं। लेकिन सबसे ज्यादा अच्छी चीज जो मुझे लगी वहाँ पे, वो पहली चीज तो ये कि किसी को भी मौका नहीं मिलता है इसरो में जाने का, और हम डेलीगेट्स थे तो हमें ये मौका मिला था कि हम इसरो में जाएं। प्लस दूसरी बात सबसे अच्छी थी वो थी जब हम राजभवन में गए और हम तमिलनाडु के राज्यपाल जी से मिले। तो वो 2 मोमेंट जो था वो मेरे लिए काफी सही था। मुझे ऐसा लगता है कि जिस एज में हम हैं एज अ यूथ, हमें वो मौका नहीं मिल पाता जो कि युवा संगम के थ्रू मिला है। तो ये काफी सही और सबसे यादगार मोमेंट था मेरे लिए। बिहार में तो खाने का तरीका अलग है, तमिलनाडु में खाने का तरीका अलग है। जी, तो वो सेट हो गया था पूरी तरह? वहाँ जब हम लोग गए थे तो साउथ इंडियन क्विजीन है वहाँ पे तमिलनाडु में। तो जैसे ही हम लोग गए थे तो वहाँ जाते के साथ हमें डोसा, इडली, सांभर, उत्तपम, वड़ा, उपमा ये सब सर्व किया गया था। तो पहले जब हमने ट्राई करा तो दैट वाज टू गुड। वहाँ का खाना जो है वो बहुत ही हेल्दी है एक्चुअली, बहुत ही ज्यादा टेस्ट में भी बेहतरीन है और हमारे नॉर्थ के खाने से बहुत ही ज्यादा अलग है। तो मुझे वहाँ का खाना भी बहुत अच्छा लगा और वहाँ के लोग भी बहुत अच्छे लगे। अब तो दोस्त भी बन गए होंगे तमिलनाडु में? जी जी, वहाँ पे हम रुके थे NIT त्रिची में, उसके बाद IIT मद्रास में। तो उन दोनों जगह के स्टूडेंट से तो मेरी दोस्ती हो गई है। प्लस बीच में एक CII का वेलकम सेरेमनी था, तो वहाँ पे वहाँ के आसपास के कॉलेज के भी बहुत सारे स्टूडेंट्स आए थे। तो वहाँ हमने उन स्टूडेंट से भी इंटरेक्ट किया और मुझे बहुत अच्छा लगा उन लोगों से मिलकर। काफी लोग तो मेरे दोस्त भी हैं और कुछ डेलीगेट से भी मिले थे जो तमिलनाडु के डेलीगेट बिहार आ रहे थे, तो हमारी बातचीत उनसे भी हुई थी और हम अभी भी आपस में बात करते हैं, तो मुझे बहुत अच्छा लगता है। तो विशाखा जी, आप एक ब्लॉग लिखिए और सोशल मीडिया पे ये आपको पूरा अनुभव, एक तो इस युवा संगम का, फिर एक भारत श्रेष्ठ भारत का, और फिर तमिलनाडु में अपनापन जो मिला, जो आपको स्वागत सत्कार हुआ, तमिल लोगों का प्यार मिला, ये सारी चीजें देश को बताइए आप। तो लिखोगी आप? जी जरूर। तो मेरी तरफ से आपको बहुत शुभकामनाएं हैं और बहुत बहुत धन्यवाद। जी, थैंक यू सो मच। नमस्कार। ग्यामर और विशाखा, आपको मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। युवा संगम में आपने जो सीखा है वो जीवन पर्यंत आपके साथ रहे, यही मेरी आप सबके प्रति शुभकामना। साथियों, मित्रांनो, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे। हमारे देश, आपल्या देशात पाहण्यासारखं खूप काही आहे। हे लक्षात घेऊनच शिक्षण मंत्रालयानं युवा संगम नावाचा एक उत्तम उपक्रम आयोजित केला। या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील युवा वर्गाला आपापसात मिसळण्याची संधी देणं हाही होता। वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा यात सहभाग करून घेण्यात आला होता। युवा संगम मध्ये युवक युवती दुसऱ्या राज्यांची शहरं आणि गावांमध्ये जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते। युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास 1200 युवक युवतींनी देशाच्या 22 राज्यांचा दौरा केला। या उपक्रमात सहभागी झालेले युवक युवती जीवनभर हृदयात घर करून राहतील अशा स्मृती आपल्या समवेत घेऊन येत आहेत। आम्ही पाहिलं आहे की अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मोठे उद्योगपती यांनी कामानिमित्त भारतात वारंवार भटकंती केली आहे। मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो तेव्हा अनेकदा तेही सांगतात की ते तरुण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते। आपल्या भारतात इतकं काही पाहण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखं आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळी वाढतच जाते।
मला आशा आहे की हे रोमांचक अनुभव जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी मी जपानच्या हिरोशिमामध्ये होतो. तिथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल संग्रहालयात जाण्याची संधी मिळाली. तो एक भावनाविवश करणारा अनुभव होता. जेव्हा आपण इतिहासातील स्मृती जपतो, सुरक्षित ठेवतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी ते अत्यंत मदतगार ठरतं. अनेकदा संग्रहालयात आम्हाला नवीन धडे मिळतात, तर अनेकदा काही नवीन शिकायला मिळतं. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात जगातील 1200हून जास्त वस्तू संग्रहालयांच्या वैशिष्ट्यांचं प्रदर्शन केलं होतं. आपल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालयं आहेत जी आपल्या भूतकाळाशी निगडीत अनेक बाबींचं प्रदर्शन करत असतात. जसं गुरुग्राममध्ये एक आगळंवेगळं वस्तू संग्रहालय आहे, म्युझिओ कॅमेरा, ज्यात 1860 नंतरच्या 8000हून जास्त कॅमेऱ्यांचं संकलन केलं आहे. तामिळनाडूच्या म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीची रचना आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना समोर ठेवून केली आहे. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय एक असंच संग्रहालय आहे ज्यात 70,000हून जास्त वस्तू सुरक्षित ठेवल्या आहेत. सन 2010 मध्ये स्थापन करण्यात आलेलं इंडियन मेमरी प्रोजेक्ट हा भारतीय स्मृती प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन संग्रहालय आहे. जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्र आणि कथांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे दुवे एकमेकांना जोडण्याचं त्यांचं कार्य सुरू आहे. देशाच्या फाळणीमुळे झालेल्या भयकारी जखमांशी निगडीत स्मृती जागवण्याचेही प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या काही वर्षातही आपण भारतात नवनवीन प्रकारची संग्रहालयं आणि स्मारकं उभी राहताना पाहिलं आहे. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बंधू भगिनींच्या योगदानाला समर्पित 10 नवीन संग्रहालयं उभारली जात आहेत. कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये विप्लवी भारत दालन असो किंवा मग जालियनवाला बाग मेमोरियलचा जीर्णोद्धार असो, देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असं पीएम संग्रहालय सुद्धा आज दिल्लीच्या शोभेत भर घालत आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक संग्रहालय आणि पोलीस स्मारक असून तिथे रोज अनेक लोक हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. ऐतिहासिक दांडी यात्रेला समर्पित दांडी स्मारक असो किंवा मग स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारक असो, मला मात्र इथेच थांबावं लागेल कारण देशभरातील संग्रहालयांची यादी खूप मोठी आहे आणि प्रथमच देशातील सर्व संग्रहालयातील माहिती एकत्र संकलित करण्यात आली आहे. संग्रहालय कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तिथे कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या आहेत, तिथल्या संपर्काचा तपशील काय आहे, हे सारं काही एका ऑनलाईन माहिती पुस्तिकेत समाविष्ट केलं आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण देशातील ही संग्रहालय पाहण्यासाठी जरूर जावं. आपण तिथली आकर्षक छायाचित्र म्युझियम मेमरीज या हॅशटॅगवर टाकायलाही विसरू नका. यामुळे या वैभवशाली संस्कृतीसोबत असलेले आपणा भारतीयांचे संबंध आणखी मजबूत होतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्वांनी एक म्हण अनेकदा ऐकली असेल, अनेक वार ऐकली असेल, बिन पाणी सब सुन. म्हणजे पाण्याविना जीवनात सर्व काही सुनसुनच आहे. थोडक्यात पाणी नाही तर संकट कायम असतेच. व्यक्ती आणि देशाचा विकासही ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती होत आहे. आपली अमृत सरोवरं अशासाठी विशेष आहेत की ती स्वातंत्र्याच्या अमृत काळात तयार होत आहेत आणि यात लोकांचे अमृत प्रयत्न लागले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की देशात आतापर्यंत 50,000हून जास्त अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जलसंरक्षण आणि संवर्धनाच्या दिशेनं हे एक खूप मोठं पाऊल आहे. मित्रांनो,
प्रत्येक उन्हाळ्यात आपण पाणी टंचाईच्या आव्हानाशी निगडीत अशा गोष्टींबाबत चर्चा करत असतो. याही वर्षी आपण हा विषय घेऊ, पण यावेळी जलसंरक्षणाशी संबंधित स्टार्टअप नव उद्योगाबाबत चर्चा करू. एक स्टार्टअप आहे फ्लक्सजेन. हा स्टार्टअप IoT तंत्रज्ञानावर बेतलेल्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचे विविध मार्ग उपलब्ध करून देत असतो. हे तंत्रज्ञान पाण्याच्या वापराचे विविध प्रकार सांगून पाण्याच्या प्रभावी वापरासंबंधी सहाय्य करेल. आणखी एक स्टार्टअप आहे लिव्ह इन सेन्स. हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित मंच आहे. याच्या सहाय्यानं जलवाटपावर प्रभावी पद्धतीनं देखरेख करता येऊ शकते. यातून कुठे किती पाणी वाया जात आहे याचीही माहिती आपल्याला समजू शकते. आणखी एक स्टार्टअप आहे कुंभी कागज. हा कुंभी कागज असा विषय आहे की आपल्यालाही खूप आवडेल असा मला पक्का विश्वास आहे. कुंभी कागज स्टार्टअपनं एक विशेष काम सुरू केलं आहे. त्यानं जलकुंभी या जलवनस्पतीपासून कागद बनवण्याचं काम सुरू केलं आहे. म्हणजे जी जलकुंभी कधी काळी जलस्रोतांसाठी एक समस्या समजली जात होती, त्यापासून आता कागद बनवण्यात येत आहे. मित्रांनो, अनेक युवक युवती नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर काही युवक युवती असे आहेत की जे समाज जागृती करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. जसा छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील युवा वर्ग आहे. इथल्या युवा वर्गानं पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे युवक युवती घरोघरी जाऊन लोकांना जलसंरक्षणाबाबत जागरूक करतात. जिथे कुठे विवाह समारंभ होत असतील तिथे या युवक युवतींचा गट जाऊन पाण्याचा दुरुपयोग कसा टाळता येऊ शकतो याबाबत त्यांना माहिती देतो. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायी प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातही होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढला आहे. गावातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातल्यामुळे साठलेल्या पाण्यावर आता भाजीपालाही पिकू लागला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्नही वाढत आहे आणि या भागातील गरजाही भागत आहेत. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक बदल घडवून आणू शकतो याचं खुंटी एक उत्तम लक्षवेधक उदाहरण बनलं आहे. मी तिथल्या लोकांचं त्यांच्या प्रयत्नांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, 1965च्या युद्धाच्या वेळेस आपले माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्रीजी यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. अटलजींनी नंतर त्याला जय विज्ञानही जोडलं. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जय संशोधन असा उल्लेख केला होता. मन की बात मध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहे जी जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन या चारही जय जयकारांचं प्रतिबिंब आहे. हे सद्गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी शामराव डोळेजी. शिवाजी डोळे नाशिक जिल्ह्यातील एका लहान गावाचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषीमध्ये पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसानकडे मार्गक्रमण करत चालले. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल. आपल्या या मोहिमेत शिवाजी डोळे यांनी 20 लोकांचं एक पथक बनवलं आणि काही माजी सैनिकांनाही त्यात सहभागी करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या पथकानं व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाच्या एका सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रिय पडून होती. तिचं पुनरुज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला.
पाहता पाहता आज व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यांमध्ये झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. या संस्थेशी आता जवळपास 18,000 लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येनं आपले माजी सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य 500 एकरपेक्षा जास्त जमिनीत शेती आणि बागायत करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव बांधण्याच्या कामातही व्यग्र आहेत. खास गोष्ट तर ही आहे की यांनी सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसायही सुरू केला आहे. आता त्यांनी लागवड केलेली द्राक्ष युरोपातही निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय संशोधन. या पथकाचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक सर्व प्रकारची प्रमाणपत्र मिळवण्यावरही ते लक्ष केंद्रित करत आहेत. सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या या पथकातील सदस्यांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नामुळे मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण तर झालंच, सोबत उपजीविकेसाठी अनेक साधनही उपलब्ध झाली. मला आशा आहे की हा प्रयत्न मन की बातच्या प्रत्येक श्रोत्याला नक्कीच प्रेरणा देईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 28 मे महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकरजी यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, धाडस आणि संकल्प शक्तीनं भरलेल्या अनेक कथा आजही आम्हाला प्रेरित करत असतात. वीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या अंदमानातील कोठडीत गेलो होतो तो दिवस मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकणार नाही. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व खंबीर आणि टोलेजंग होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पटणारी नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठीही वीर सावरकर यांनी जेवढं करून ठेवलं त्या स्मृती आजही ताज्या आहेत, जागवल्या जात आहेत. मित्रांनो, काही दिवसांनी 4 जूनला संत कबीरदासजी यांचीही जयंती आहे. कबीरदासजी यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे तो आजही तितकाच उपयुक्त आणि काल सुसंगत आहे. कबीरदासजी म्हणत असत, कबीरा कुआ एक है, पानी भरे अनेक, बर्तन में ही भेद है, पानी सब में एक. म्हणजे विहिरीवर जरी वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाणी भरण्यासाठी आले तरीही विहीर एकच आहे, ती कोणात भेदाभेद करत नाही. पाणी भरण्यासाठी भांडी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सर्व भांड्यांमध्ये पाणी मात्र एकच असतं. संत कबीरांनी समाजाचं विभाजन करणाऱ्या प्रत्येक वाईट चालीरीतीला विरोध केला, समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा देश विकसित होण्याच्या संकल्पासह पुढे वाटचाल करत आहे तेव्हा आम्हाला संत कबीर यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्यासाठीचे आपले प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता देशातील एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल मी चर्चा करणार आहे ज्यांनी राजकारण आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या अद्भुत प्रतिभेच्या जोरावर अमीट ठसा उमटवला आहे. या महान व्यक्तीचं नाव आहे N.T. रामाराव, ज्यांना आपण सर्व NTR या नावानंही ओळखतो. आज NTR यांची 100वी जयंती आहे. आपल्या बहुआयामी प्रतिभेच्या जोरावर ते केवळ तेलुगू चित्रपटाचे महानायकच बनले नाहीत तर त्यांनी कोट्यवधी लोकांचं मनही जिंकलं होतं. आपल्याला हे माहीत आहे का की त्यांनी 300हून जास्त चित्रपटातून अभिनय केला होता. त्यांनी अनेक ऐतिहासिक पात्रांना आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा जिवंत केलं होतं. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम आणि अशा अनेक भूमिकांमध्ये NTR यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की आजही लोक त्यांची आठवण काढतात. NTR यांनी चित्रपटसृष्टीसह
राजकारणातही आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. अलग पहचान बनाई. इथेही त्यांना लोकांचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. देश आणि जगातील लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे NT रामारावजी यांना मी विनम्र आदरांजली अर्पण करतो. श्रद्धांजलि अर्पित करता हूं. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मन की बात मध्ये इस बार यावेळी इतकंच. अगली बार पुढच्या वेळेस कुछ नए काही नव्या विषयांसह आपल्याकडे येईन. आपके बीच तेव्हा देशाच्या काही भागांमध्ये उष्मा आणखी वाढलेला असेल, गर्मी और ज्यादा बढ़ चुकी हो, कुठे कुठे पाऊसही सुरू झालेला असेल. शुरू हो जाएगी. कुठलंही हवामान असू दे, आपल्याला आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. 21 जूनला आपण जागतिक योग दिन साजरा करू. त्याचीही देश आणि परदेशात तयारी सुरू आहे. आपण या तयारीबाबतही आपली मन की बात मला लिहून कळवत राहा. मुझे लिखते रहिए. अन्य एखाद्या विषयावरील माहिती आपल्याला मिळाली तर ती सुद्धा मला सांगा. अगर आपको मिले तो वो भी मुझे बताइए. मन की बात मध्ये जास्तीत जास्त सूचना सामावून घेण्याचा माझा सर्वांगीण प्रयत्न राहील. एक बार फिर पुन्हा एकदा आप सभी आपले खूप खूप आभार. बहुत बहुत धन्यवाद. पुढील महिन्यात पुन्हा भेटूया. तब तक तोपर्यंत आता निरोप द्या. नमस्कार.